छगन भुजबळ असं म्हणाले की जरांगे पाटील राज्यातील 288 उमेदवार उभे करावेत तुम्ही, आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन नेता मिळेल. मला तुम्हाला शुभेच्छा दिल्यात त्यांनी. मला कोण नेता व्हायचे शुभेच्छा द्यायला ते बोललं ते त्याला तर दमत नाही का ना. त्याच्यावर नाही देण देत मी आता. सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. मग काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून? आणि मग ओबीसीतून नाही, मग आम्हाला काय अजून पाहिजे? ओबीसीतूनच पाहिजे. आणि धक्काच लागत नाही भाऊ, धक्काच लागत नाही. राहिलं कोण दादा? नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही. हे बघा एवढंच वेळेस सांगतो आता, बोलायला त्रास होतो पण स्वारी एक शब्द थोडा उशिरा येतोय. खोटं सांगत आहेत बघा ते ओबीसीचे 2-3 नेते ते वरचे. मराठा विदर्भातला आरक्षणात गेलाय, खानदेशचा गेलाय, कोकणचा भाग गेलाय, जवळपास 70-75% पश्चिम महाराष्ट्राला गेलेला आहे. मराठा राहिलेच पण त्या आरक्षणात ओबीसीत यायला. आता नोंदीत काही गेलेत, कशाला विरोध करता? माझा तर सल्ला आहे, सल्ला देण्यात इतका मोठा मी नाही, पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे. ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहेत. आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहते. तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच. त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे, त्याच्याशिवाय सुट्टीच नाही, सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवणार आहे. 288 द्यायचे का 288 पाडायचे का आपले द्यायचे. आणि सगळ्या जाती धर्माचीही बैठक घेणार आहेत आम्ही मोठी. मी आत्ताच बरेचसे खुलासे नाही करणार, पण मी जरी रात्री इथं आलो काल, माझं काम सुरू केलेलं आहे आणि समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार, जीव जरी गेला तर. तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष योद्धा म्हणून, तो आज राज्यभर प्रदर्शित होणार आहे. नाही त्याच्यात नाही जीव. पहिल्यापासूनच मी त्यांनाही सांगितलं होतं की त्या पिक्चरात काही जीव नाही बाबा, माझा आरक्षणात जीव आहे, मला ही लढाई लढवायची. त्यांना पण शुभेच्छा. त्यांनी आज पिक्चर लावलाय 5 टाकीला, त्यांना मनापासून शुभेच्छा. पण माझं सगळं ध्येय, माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे. माझे मराठ्याचे लोक पोरं कशी आरक्षण मिळून मोठी होतील याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे, तो कायम राहणार आहे. मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवूनच देतो. 2 पावलं मागं सरकतो, 10 पावलं पुढं जातो. मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून हटू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही. फक्त समाजाला विचारायचं, मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं, पण ह्या वेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल होऊन तयारीला लागणार. यांना पाडायचं का आपले उभा करायचे, 2-1 प्रकार ठरवायचा. म्हणजे पाडण्यात मजा आहे, त्याच्यात मोठा विजय आहे, का आपले उभा करायचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.